पहिलं झालं वातावरणामुळे झालं की त्या कशाने जात नाही कळलं पोटात हात पाहिजे पण लय झालं आता कमी झाली थोडी थोडी आहे पण कमी हो जरांगे पाटलांनी जी काही आंदोलनाची तारीख दिली होती त्याप्रमाणे त्यांचं आंदोलन झालं. आंदोलनाला चांगलं यश आलं हे आपण सर्वजण पाहत आहेत. महाराष्ट्रामधून त्यातल्या त्यात सर्वात जास्त मराठवाड्यातून लाखो लोक मुंबईला गेले होते. ते आंदोलन यशस्वी झाल्यामुळे त्यांनी गुलाल उधळून फटाके वाजवून सगळे आपल्या गावी, परंतु खऱ्या अर्थानं उपोषणाची जी जबाबदारी स्वतःवर घेतली जरांगे पाटलांनी, त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा थोडीशी ढासळली होती. आज माझ्या मतदारसंघामध्ये ते उपचारासाठी आले. त्यांना मी एक सल्ला दिला की थोडासा आराम करा, परंतु एकदा जनसामान्याला भेटायचं जे काही मिशन असते त्यामुळे ते प्रत्येकाला आता भेटतात, कुणाला टाळत नाहीत. मग तब्येतीचं ठीक आहे पाहू म्हणून ते प्रत्येकाला भेटतात. मी त्यांना आज भेटीला आलो होतो. काही सूचना त्यांनी केल्या होत्या की जात पडताळणी समितीकडून लवकर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिल्या जात नाही. निश्चितच मी सर्व डिपार्टमेंटच्या आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. या कामामध्ये जर कोणी कुचराई केली तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्याला ऍडमिशनला कुठे त्रास होऊ नये, हे सर्व आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत. आजच व्हीजीएलटी विद्यार्थ्यांचं सुद्धा त्यांना थोडस मुदतवाढ पाहिजे होती. त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचा मला वाटतं जी आर आता निघाला असेल, त्यांनाही आपण मुदतवाढ दिलेली. एकंदरीत सर्व समाजामध्ये चांगली भावना यामुळे निर्माण झालेली आहे आणि जो लढा जरांगे पाटलांनी दिला होता त्याला यश आलं म्हणून सर्वजण आनंदात आहे. काही जण असा आरोप करायला लागले की सरकारने फसवलं, व्यवस्थित आरक्षण दिलं, अशा आरोप. त्या विद्वानाच्या नाती कुठं लागत केलंय काय त्यांनी दुसऱ्याच? हे जे आहेत ना, यांना नेमकं भोग मारायची सवय. काही तुम्ही करा, त्यांचं कामच टीका करणे. म्हणून आता हे एवढं सर्व लाखो लोकांसमोर तो जी आर आणला, तो वाचलाय, तो पाहिलाय, तो सर्वांनी जाणून घेतलेला आहे. त्याचे काय परिणाम होते त्याची सगळ्याला जाणीव झाली. परंतु पुन्हा आम्हाला फसवलं, आम्हाला काही केलंच नाही असं ते काय आरोळ ठोकतायत, ते नेमकं या आंदोलनामध्ये कुठं होते एकदा त्यांनाही विचार. संजय राऊतांनी तुमच्यावरच आरोप केलाय की या आंदोलनाच्या पाठीमध्ये एकनाथ शिंदेचा हात होता. एकनाथ शिंदेने फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आमचा हात होता, आमचा पाय होता, आमचं डोकं होतं. घरात तर नव्हतं बसलो ना. एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या वेळेला सुद्धा जेव्हा हे आंदोलन चाललं त्यावेळेला सर्वात जास्त कसं त्यांना देता येईल हे त्यांनी पाहिलं. हैदराबादचे जे काही सांगतात ते कुणी काढलं. कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी जे काही समिती नेमल्या होतात, ते शिंदे समिती असेल किंवा सर्वेचा असेल, 3.5 लाख लोक बरोबर जाऊन आले का नाही? हे कधी घडलंय का? जे 50 वर्षात घडलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकालामध्ये घडून दाखवलं. म्हणून या जे काय नोंदी सापडल्या आहेत त्याचं श्रेय निश्चित त्यांना जातं. 58 लाख नोंदी काय अशा सापडल्या? रात्रंदिवस कर्मचारी काम करत होते तेव्हा त्या नोंदी सापडलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला क्रेडिट नाही पाहिजे, परंतु कोणी या आपल्या समाज व्यवस्थेमध्ये त्याच्यावर कुणावर जर अन्याय होत असेल तर त्याला न्याय द्यायची भूमिका शिंदे साहेबांनी. म्हणून आम्ही कधी हे नाही म्हणलो की याचं क्रेडिट आम्हाला द्या. आम्ही हे म्हणलो की जो त्याला पात्र आहे त्याला ते दिल्या पाहिजेत आणि ती भूमिका आम्ही आजही उठवतो, उद्याही उठवतात. तुमच्या पक्षाचे खासदार मिलिंद देवरा त्यांनी आंदोलनावर टीका केली होती. म्हणजे मुंबईत आले, मुंबईत ठप्प केली आणि आता सगळं नियंत्रित करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. मुंबईकर आहे, मुंबईकरांना काही गोष्टी अडचणी ठरल्या असतील, परंतु हा सर्वसामान्य माणूस त्याच्या तुम्ही पाहिलं तर स्वतःची शिदोरी घेऊन तो मुंबईमध्ये आला. त्याची कधीतरी आपण जाणीव ठेवली पाहिजे.
तो जाऊन ताजमध्ये जेवत नव्हता. आणलेली शिळी भाकर त्याच्यावरची चटणी खाताना तुम्हीच दाखवलेली. तो आला होता, उद्याची पिढी जी घडणार आहे त्यासाठी तो आलाय. अनेक जे आले होते रस्त्यावर झोपले, कुठं प्रांतविधी करतायत, कुठं पाणी पितायत, याची काळजी कोणी केली का? म्हणून आता करो या मोर्चाची त्यांची लढाई होती, त्याला यश आलं. त्याचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. ठीक आहे, त्यांच्या लढ्याला यश आलं, त्याच्याबद्दल सरकारचे आभार मानले. 2 दिवसाच्या त्रासामुळे जर एखाद्याचं आयुष्याचं भलं होत असेल तर त्याच्यावर टीका करणं योग्य नाही. पण गेल्या वेळेस तुमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं. तो आरक्षण त्यांना मिळालं नाही. परत या पुन्हा एकदा कोण म्हणते मिळालं? 10% आरक्षण का टिकलेलं नाहीये का? काय झालं? 10% आरक्षण मिळालं नाही, नोकर भरती होत नाही, त्यानुसार ऍडमिशन होत नाही. आम्ही दिलेलं 10% आरक्षण आजही कायम आहे. म्हणून आम्ही खोटे आश्वासन देणाऱ्या मध्ये नाही, स्पष्ट भूमिका मांडणारे मध्ये आहोत आणि त्याची चिंता सुद्धा आम्ही करत नाही. अहो, ते पहिलेच दिलेलंच आहे, त्याचं मंजूरचं काय आता? हे नवीन पुन्हा आपल्याला मिळतंय. आणि हे सगळ्यात मोठं आता हा सगळ्यात जास्त बेनिफिट जो आहे ना, हा मराठवाड्याला होणार आहे. म्हणून मराठवाड्याला काही मिळूच नाही असे सुद्धा काही लोकांची भावना आहे. असं नसावं ना. भूमिका स्पष्ट आहे ना, आम्ही काही कुणाच्या ताटातलं घेत नाही, या ताटातलं त्या ताटात नाही. जे ऍक्च्युअली आहे ते देण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. म्हणून याच्यावर जास्त आम्ही आता भाष्य करत नाही.